नमस्कार मित्रांनो, आज आम्ही तुमच्यासाठी एक अतिशय रोमांचक कथा घेऊन आलो आहोत. चतुर माकड आणि शैतान मगर. कथा सुरू करण्यापूर्वी तुम्हाला विनंती आहे की JD चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा. चतुर माकड आणि शैतान मगर ही कथा सादर करत आहे. खूप वर्षांपूर्वी घनदाट जंगलाच्या मधोमध एक मोठा आणि खोल तलाव होता. या तलावात माघू नावाची एक प्रचंड आणि शक्तिशाली मगर राहत होती. तलावाच्या आजूबाजूला जंगल पसरले होते आणि तलावाच्या काठावर एक खूप मोठे आणि जुने झाड होते. या झाडाला गोड, लाल आणि रसाळ फळे लागली, जी दिसायला अतिशय सुंदर आणि आकर्षक होती. त्याच झाडावर एक हुशार माकड राहत होते. त्याचे नाव बंटी होते. बंटी हुशार तर होताच, पण तो खूप आनंदी आणि मनमिळावूही होता. बंटी रोज त्या झाडावर चढून गोड फळे खात असे आणि दिवसभर तलावाच्या काठावर इकडे तिकडे उड्या मारत असे. एके दिवशी तो माघूला भेटला. माघूने बंटीकडे पाहिलं आणि हसला. बंटीही हसला आणि माघूला म्हणाला, तू खूप म्हातारा झाला आहेस. तुला तलावाच्या पलीकडच्या कथा माहीत आहेत का? माघूला बंटीचा प्रश्न खूप रोचक वाटला आणि ते बोलू लागले. हळूहळू त्यांची मैत्री घट्ट होत गेली. बंटी रोज झाडावरची गोड फळे तोडायचा आणि माघूला काही फळही द्यायचा. दोघेही मित्र खूप आनंदाने एकत्र वेळ घालवत असत. माघूने बंटीला तलावाचा खोल भाग, त्यात दडलेला खजिना आणि तलावाच्या पलीकडे सापडलेले जंगल याबद्दलच्या गोष्टी सांगितल्या. एके दिवशी माघूच्या मनात विचार आला, मी माझ्या बायकोला ही गोड फळे चाखायला लावू शकलो तर किती छान होईल. माघूने आपल्या पत्नीला त्या फळांबद्दल सांगितले. माघूची बायको म्हणाली, ही फळे इतकी गोड असतील तर कल्पना करा, ही फळे रोज खाणाऱ्या माकडाचे हृदय किती गोड आणि रसाळ असेल. मला माकडाचे मन खायचे आहे. माघूचे त्याच्या मित्रावर खूप प्रेम होते, पण तो आपल्या पत्नीची इच्छा नाकारू शकत नव्हता. त्याला वाटले, काहीही करून मला बंटीचे मन जिंकायचे आहे, नाहीतर माझी बायको माझ्यावर रागावेल. दुसऱ्या दिवशी माघू बंटीला म्हणाला, मित्रा, माझ्या बायकोने तुझ्याबद्दल खूप ऐकलं आहे आणि तुला तिच्या घरी बोलवायचं आहे. तू येशील का? बंटीला त्याच्या मित्रावर पूर्ण विश्वास होता आणि त्याने माघूचे आमंत्रण आनंदाने स्वीकारले. माघूने बंटीला त्याच्या रुंद आणि मजबूत पाठीवर बसवले आणि तलावाच्या खोल पाण्यात पोहायला सुरुवात केली. तलावातील पाणी थंड आणि खोल होते आणि पाण्याच्या खाली शेवाळ होते, ज्यामुळे तलावाच्या तळाचा भाग हिरवा आणि भीतीदायक दिसत होता. तलावाच्या मध्यभागी पोहोचताच माघू बंटीला म्हणाला, मित्रा, मला तुला सांगायचे आहे की माझ्या बायकोला तुझे मन खायचे आहे. हे ऐकून बंटीला धक्काच बसला. त्याच्या डोळ्यात भीती आणि काळजीचे भाव होते, पण तो खूप हुशार आणि धैर्यवान होता. त्याने लगेच एक योजना बनवली. तो माघूला म्हणाला, अरे माघू, तू मला आधी का सांगितले नाहीस? मी माझे हृदय झाडावरच सोडले आहे. मला परत घेऊन जा. मी माझे हृदय आणतो आणि मग आम्ही ते तुझ्या पत्नीला देऊ. माघूने बंटीच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. त्याला वाटले, कदाचित माकड आपले हृदय शरीराबाहेर ठेवत असेल. कोणताही विचार न करता तो परत झाडाकडे निघाला. झाडाजवळ पोहोचताच बंटीने लगेच उडी मारली आणि झाडावर चढला. तो माघूला म्हणाला, किती मूर्ख आहेस माघू. कोणी आपले हृदय शरीराबाहेर कसे ठेवू शकतो? तू मैत्रीचा विश्वासघात केला आहेस.
आता जा आणि तुझ्या बायकोला सांग की तुला माझे हृदय मिळू शकले नाही. माघूला आपली चूक कळली. त्याला खूप लाज वाटली आणि त्याने बंटीची माफी मागितली. बंटी माघूला माफ करतो, पण तो म्हणतो, आता मी तुझ्यावर कधीच विश्वास ठेवू शकत नाही. विश्वास ही मैत्रीतील सर्वात मोठी संपत्ती आहे, जी गमावल्याशिवाय कोणतीही मैत्री टिकू शकत नाही. माघू खिन्नपणे तलावाकडे गेला आणि बंटीला पुन्हा भेटायला आला नाही. पत्नीने त्याच्या प्रिय मित्राचा विश्वासघात करण्यास भाग पाडल्यामुळे तो त्याच्यावरही रागावला. या कथेतून आपण शिकतो की आपण आपल्या मित्रांशी खरे आणि प्रामाणिक असले पाहिजे. विश्वासघात आणि फसवणूक केवळ मैत्री तोडत नाही तर आपल्याला लाजिरवाणी आणि खेदाची भावना देखील सोडते.